नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. पण सुरुवातीला हेडलाइंस. प्रायोजक राजयोग पेंट्स. खुशियां आपकी, रंग हमारे. धर्माच्या विरोधात गेलेल्या भाजपला धडा शिकवणं गरजेचं. उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. तर रामलल्ला भाजपची प्रॉपर्टी आहे का, ठाकरेंचा सवाल. 60 वर्षाचा झाल्यानंतर मी वेगळी राजकीय भूमिका घेतली. काहींनी तर 38व्या वर्षीच अशी भूमिका घेतली होती. अजित पवारांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला. अंतरवाली सराटीतून निघेपर्यंतच चर्चा करणार. मात्र मुंबईकडे निघाल्यानंतर चर्चेची दारं बंद. मनोज जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक. शिंदे समितीचा 3रा अहवाल लवकरच येईल. तर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. शालेय शिक्षणात पहिलीपासून कृषी शिक्षणाचा समावेश होणार. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची घोषणा. भारती सारथी आणि महाज्योतीच्या परीक्षांमध्ये गोंधळ. 2019 मधला पेपर पुन्हा 2023 मध्ये आल्यानं विद्यार्थ्यांचा संताप. 31 पूर्वी रायगडमध्ये मोठी कारवाई. 1500 किलो जिवंत जिलेटिन आणि 70 किलो डिटोनेटर्स पोलिसांकडून जप्त. आतापर्यंत 3 जणांना अटक. मुंबईतील चुनाभट्टी परिसरात पूर्ववैमनस्यातून गोळीबार. एकाचा मृत्यू, 3 जण जखमी. क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता रद्द. नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग निलंबित. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची मोठी बातमी. कालपर्यंत जे आपले होते ते आज विरोधात आहेत. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण